अवघ्या 12 दिवसावर नवरदेव होणाऱ्या युवकाच्या रेल्वे जागेच्या वादातून मारहाणीत उपचारादरम्यान मृत्यू. संतप्त नातेवाईकांच्या मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. 20 फेब्रुवारीला होणार होते त्याचे लग्न, परंतु नवरदेव होण्याआधीच तो झाला स्वर्गवासी. सविस्तर वृत्त असे की सुमेर सिंग जबर सिंग राजपूत, वय वर्ष 27, त्याच्यासोबत परबत सिंग डोंगर सिंग राजपूत, वय वर्ष 40, हे दोघे चेन्नई जोधपूर एक्सप्रेसने प्रवास करीत होते. भुसावळ रेल्वे स्थानकापासून प्रवासी डब्यात चढले. त्यापैकी एकाच्या सुमेर सिंग राजपूत आणि परबत सिंग राजपूत याच्यासोबत जागेवर बसण्याच्या वादातून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर भुसावळ येथून बसलेल्या प्रवाशाने त्याच्या काही साथीदारांना पुढच्या स्थानकावर बोलवून घेतले. 10 ते 15 जणांनी सुमेर सिंग राजपूत व परबत सिंग राजपूत या दोघांना दया माया न करता धारदार शस्त्रांनी सपासप वार करून दोघांना जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत सोडून हल्लेखोर पसार झाले. नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरून पोलिसांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु सुमेर सिंग राजपूत याचा अतिरक्तस्राव झाल्याने रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत सुमेर सिंग राजपूत राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील गुडियाला येथील राहणारा होता. युवकाच्या 20 फेब्रुवारीला विवाह होणार होता, परंतु विवाहाआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी एकच टाहो फोडीत हल्लेखोरांना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोर करणी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेविषयी प्रवासी धोक्यात आहेत. बसण्याच्या जागेच्या वादातून प्रवाशाला जीवास मुकावे लागते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चेन्नईवरून आमचे राजपूत बंधू राजस्थानला जात असताना जळगाव का अंबरवरून कोणतरी व्यक्ती बसला गाडीत आणि गाडीमध्ये काहीतरी त्यांच्या काहीतरी संभाषण झालं. संभाषणामध्ये तो समोरच्या व्यक्तीने नंदुरबारमधून काही लोकांना बोलून त्यांच्यावर भर रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेमध्ये घुसून त्या आमचे जे राजपूत बंधू त्यांच्या लहान भावाला चाकूने वार करून त्याला ठार केलं. ठार करताना त्याच्या मानेमधून रक्त वाहत होतं. त्या ठिकाणी आता आम्हाला माहीत पडलं की त्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओ काढताना अर्धा तासपर्यंत तिथं टाइमपास झाला. अर्धा तास नंतर सिव्हिलमध्ये अर्धा तासपर्यंत त्यांची इथे दखल नाही घेतली. रक्त जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे लवकरात लवकर कधी ट्रीटमेंट केली असती तो आज व्यक्ती वाचला असता. सायंकाळी कालची घटना आहे 5 वाजेची. 5 वाजेपासून आज 11 वाजण्यात आले तोपर्यंत त्या लोकांना पोलिसांनी अटक नाही केलेलं आहे. जोपर्यंत ते लोक त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे जे राजपूत बंधू आहे ज्यांची आधी घटना ते मृत्यू पावले ती बॉडीला आम्ही हात लावणार नाही. लवकरात लवकर विनंती प्रशासनाला याच्यावर कडक कारवाई करा, जेणेकरून आज आपलं रेल्वे स्टेशनवर एवढे कॅमेरे असताना एवढी भीड असताना काही लोक जाऊन वार करून माणसाला मारू शकता. ते आज आम माणूस सेफ्टी नाहीये. ज्या व्यक्तींना लवकरात लवकर अटक करा, त्यांनी कधी अटक नाही केलं ते आम्ही भविष्यामध्ये नसन 4-5 वाजेपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसू. जितके बी आमचे नंदुरबार शहादा जेवढे राजपूत समाज आहे इथं सर्वजण जमा होत आहे. लवकरात लवकर माझी विनंती प्रशासनाला लवकरात लवकर त्यांना अटक करा, नाही तर आम्ही इथं उपोषणाची तयारी करू. आता नंदुरबार रेल्वे स्टेशनवर चेन्नईहून ते जोधपूरला जात होते. राजस्थानी प्रवासी राजपूत भाई आहे सुमेर सिंग आणि त्याचा भाऊ सोबत जात होते. त्यांची काही सीटवरून वाद झाला. ते वादवरून त्यांनी नंदुरबारमधून 4-5 पोरांना बोलवून घेतलं आणि बोलवून डायरेक्ट चाकूने हल्ला केलेला आहे. त्याच्यात सुमेर सिंग मृत्यू पडला. त्यानंतर त्याला उशिराने आणला गेला इथं सिव्हिलमध्ये आणि अद्यापही अजूनही म्हणजे आरोपी पकडले गेले नाही आहे. त्यांचे पोलीस म्हणतात शोध चालू आहे, पण एवढा टाईम लावायला वेळ होतो आहे. आणि त्याचा भाऊ इथे एकदम दुसरी अवस्थामध्ये तो प्रेत घ्यायला तयार नहीं है. जोपर्यंत आरोपी सापड़त नहीं तोपर्यंत तो प्रेत घ्यायला तयार नहीं है. मेरा नाम करण सिंह, गांव गुड़ियाला, तहसील बालेसर. मेरे भाई के साथ कल अटैक हुआ ट्रेन में. ठीक है, 5 से लड़के थे, सीट को लेकर झगड़ा हुआ था, उस बारे में हुआ था, अटैक हुआ, उसका मृत्यु हो गया है. जब तक मैं बॉडी नहीं लूँगा जब तक आरोपी पकड़ा नहीं जाता. पुलिस प्रशासन को आधा घंटे से हमको वेट कराया वहाँ पे रेलवे स्टेशन पर. यहाँ लाने के बाद भी 40 मिनट से उसको बाहर रखा है. ठीक है, आईसीयू में नहीं लेके गए, सिविल हॉस्पिटल में. उसमें वीडियो बनाते रहे उसका पेशेंट का.